नमस्कार मित्रांनो, आजची आपली कथा आहे काल्पनिक. ही माझी पहिलीच कथा मी कॉलेजच्या फर्स्ट इयरला असताना लिहिलेली आहे आणि त्या स्वलिखित कथेमुळे मला पुण्याला झालेल्या कथाकथन स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते मिळालेले होते. त्यामुळे ही कथा माझ्या फार जवळची आहे. तुम्हालाही ती नक्कीच आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. जर तुम्हाला ती आवडली तर मला कमेंट्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. चला तर मग ऐकूया आजची कथा यशस्वी. आज सकाळपासूनच शेजारच्या देशपांडे काकूंच्या घरात खूप घाईत गडबड गोंधळ सुरू होता. खऱ्या अर्थाने लगीन घाई होती त्यांच्या घरात. कारण त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे म्हणजेच अनुराधाचे आज लग्न होते. सकाळच्या मंगलमय वातावरणात ती मग्न होती आपल्या देवपूजेत. सगळीकडे मंगलमय वातावरण होते. नुकतंच झालेला सूर्योदय सर्व सजीवांमध्ये, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये आपली प्राणऊर्जा देत होता. सनई चौघड्यांचे सूर या वातावरणाला अजूनच मंगलमय बनवत होते आणि आल्हाददायक देखील बनवत होते. अनुराधाने नुकतंच आपलं D.Edचं शिक्षण पूर्ण करून ती एका खाजगी शाळेत जॉबला लागली होती. तिला खरं तर एवढ्या लवकर लग्न करायचेच नव्हते, पण आईवडिलांना हे आलेले ठिकाण खूप आवडले होते. उच्चभ्रू लोकांमध्ये मान मरातब असलेले हे घराणे होते. मुलगा दिसायला छान होता. आईवडीलही तसे चांगल्या स्वभावाचे वाटले. म्हणून अनुराधाच्या आईवडिलांनी अनुराधाला या लग्नासाठी खूप मिन्नतवाऱ्या करून तयार केले होते. शेवटी अनुराधाचा नाईलाज झाला आणि तिला लग्नाला होकार द्यावा लागला. शेवटी आज ती वेळ आलीच होती. आज तिच्या लग्नाची घाई घरात सुरू होती. लग्न खूप छान थाटामाटात पार पडले. एकुलती एक मुलगी असल्यामुळे आईवडिलांनीही लग्नात कुठलीच कसर सोडली नव्हती. सुरुवातीचे अनुराधाचे दिवस खूप छान गेले, पण साधारण 1 ते 1.5 महिन्यातच तिच्या सासरच्या लोकांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. हळूहळू ते अनुराधाच्या वडिलांकडे कसली न कसली डिमांड ठेवायचे आणि अनुराधाचे आईवडील ती पूर्णही करायचे. पण हे सर्व अनुराधाला माहीतही नसायचे. तिला वाटायचे आई बाबा असंच आपल्याला या वस्तू गिफ्ट म्हणून देत आहेत. पण एक दिवस तिच्या सासूने हिम्मत करून अनुराधाला सांगायला सुरुवात केली होती की आता ह्यावेळेस तुझ्या आईवडिलांकडून कार हवी आहे आम्हाला. तिला शॉकच बसला की ह्यावेळेस म्हणजे काय? याच्या आधीही त्यांनी काही दिले आहे का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो, आत्तापर्यंत तुला जे पण गिफ्ट मिळालेले आहेत ते आमच्या सांगण्यानुसारच त्यांनी तुला दिलेले आहे. सांगण्यानुसारच मिळालेले आहे. आता अनुराधा एकदम गांगायला झालं होतं आणि तिने मग विचारलं की तुम्हाला कार कशासाठी हवी आहे आणि तेही माझ्या वडिलांकडनं का? तेव्हा त्या म्हणाल्या की आम्हाला नकोय, ती तुझ्याच सोयीसाठी पाहिजेल आहे आणि म्हणून आम्ही सांगतोय की तुझ्या आईवडिलांकडनं माग आणि जर कार देऊ शकत नसतील तर कमीत कमी डाऊन पेमेंट तरी त्यांच्याकडनं तू माग. तेव्हा अनुराधा नाही म्हणाली आणि तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला. मला जर हवं असेल तर कार मी माझ्या पैशांनीच घेईल, आईवडिलांना त्रास नको. पण तिच्या नवऱ्याला हे तिचे वागणे पटले नाही आणि सासू सासऱ्यांनाही नाही पटले. पण त्यांनी यावेळी तिला काहीच दाखवले नाही. अनुराधाला 2-3 दिवसांसाठी त्यांनी माहेरी पाठवले. तिला काहीच कळले नव्हते की तिला पाठवण्याचा नेमका उद्देश काय आहे ते. शेवटी ती आली आईवडिलांकडे आणि तिने बाबांनाही समजावले. एवढ्या दिवसांमध्ये तिच्या सासरच्या लोकांनी तिच्याविषयी प्लॅन तयार केला होता. हे तिच्या आईवडिलांनाही माहीत नव्हते आणि तिलाही माहीत नव्हते. तिच्या सासरच्यांना कळलं की आता ही आपल्याला ऐकणार नाही, ही आपल्या डोईजड होणार आहे. शेवटी त्यांनी अनुराधाचा कायमचा काटा काढायचे ठरवले.
अनुराधा जेव्हा परत आली त्यावेळी तिच्या सासरचे लोक एकदम बदललेले होते. जे सारखे तिला हिडीस-पिडीस करत होते, सारखे तिच्याशी भांडत होते, कुठल्या ना कुठल्या गोष्टीने तिला टोचून बोलत होते, ते आता तिच्याशी एकदम चांगले वागत होते. अनुराधाला वाटलं की आपण 2-3 दिवस नसल्यामुळे त्यांना आपली किंमत कळली असणार आणि त्यामुळे ते आता आपल्याशी चांगलं वागत आहे. पण तिला कुठे ठाऊक होतं की 2-3 दिवसातच तिच्यापुढे जे येणार आहे ते भयानक सत्य कोणालाही पचणारं नसेल. 2-3 दिवसानंतर तिच्या सासरच्या लोकांनी म्हणजेच तिचा नवरा, सासू आणि सासऱ्यांनी बाहेर जाण्याचे नाटक केले की आम्हाला 2-3 दिवस गावी जावं लागणार आहे. आणि जाताना त्यांनी मेक शुअर केलं की तिच्या बंगल्याच्या त्या दारं, खिडक्या सगळ्या बंद केल्या असतील, सगळं बंदिस्त वातावरण असेल. आणि मग गॅसचा पाईप सुरू करून ते गेले. तिला माहीतही नव्हतं की आपल्यापुढे कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. शाळेत जाण्याची घाई असल्यामुळे ती पटापट सगळं आवरू लागली आणि आता ती गॅसजवळ आपलं पाणी तापवायला जाणार तितक्यात तिला काहीतरी आठवलं आणि तिने गॅसचं बटन बंद केलं आणि बाहेर गेली. काम आटोपून आल्यावर तिने बघितले तिला गॅसचा वास येत होता, पण बटन तर बंद होते. त्यामुळे तिने जास्त विचार न करता पाण्याखाली गॅस लावला आणि तेवढ्यात एकदम स्फोट झाला आणि गॅस सिलेंडरला आवाज आला. तिने इकडे तिकडे पाहिलेही लागलेली होती आणि ती हळूहळू तिच्या हातापर्यंतही पोचत होती. तेवढ्यात तिने तो पदर अगदी लांब असा धरला आणि तिथून पळ काढला. सगळ्यात पहिले बाथरूममध्ये जाऊन पदराची तिने आग विझवली आणि घरातून कांबळ काढून त्या गॅसच्या सिलेंडरवर टाकून घट्ट बंद केले. आपोआप ती आग विझली. पण तिच्यातही एवढी ब्रेव्हरी आली तरी कशी? तिला एवढं एकदम ऐन वेळेवर सुचलं बरं कसं तिला? तर तिच्या शाळेतच कधी काळी तिने हे सगळं शिकवताना बघितलं होतं. याचे प्रॅक्टिकल दाखवताना फायर ब्रिगेडला तिने बघितले होते. त्यामुळे तिला हे सुचलं. आता तर ती आगही विझली, पण अनुराधाच्या मनात एक वेगळीच आग धगधगत राहिली. हे सिलेंडर सुरू कसं राहिलं? सारखं तिचं मन हे विचार करत होतं की ही लोक म्हणूनच तर तिच्याशी इतके चांगले वागत नव्हते ना, का म्हणून हे सगळे एकाच वेळी घराच्या बाहेर पडले? आता तिला या सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागायला लागला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती विचार करू लागली की माझ्या बाबांनी यांची एवढी पैशांची भूक भागवूनसुद्धा माझ्या जीवावर हे टपले आहेत. जर माझ्या बाबांकडून यांची पैशांची भूक भागवली जाणार नाही, त्यावेळी हे लोक किती क्रूरपणे मला वागवतील. या विचारांनी तिच्या अंगावर काटा उभा राहिला. तिने स्वतःच्या मनाशी एक ठाम निश्चय करून ते घर सोडले आणि आईबाबांकडे आली. आईबाबांना तिने सगळी हकीकत सांगितली. तिच्या आईबाबांनाही तिला सुखरूप पाहून खूप आनंद झाला. गहिवरून आले. त्यांनी शेवटी मान्य केले की त्यांची चूक होत होती आणि मग त्यांनी अनुराधाला सहाय्य करायचे ठरवले आणि अनुराधाने मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी त्यांना अटकही केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आईवडिलांच्या सहाय्याने आणि असलेल्या पुराव्यांनुसार अनुराधा त्यांच्याविरुद्धची केस जिंकली आणि आता तिच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं की प्रत्येक मुली, महिला यांच्यामध्ये एक ज्योत निर्माण करायची, जागृती निर्माण करायची. त्यानुसार तिने आपलं कार्य सुरू केलं. सगळ्या मुलींना, महिलांना सक्षम बनवण्यासाठी ती कार्यरत झाली. सक्षम नुसतं आर्थिक आधारावर नाही, तर शारीरिक आधारावर सुद्धा तिला सक्षम बनवायचं होतं. त्यासाठी तिने आपल्या प्रिन्सिपलकडे प्रस्ताव मांडला मुलींसाठी सेल्फ डिफेन्सचा. तिच्या प्रिन्सिपलने सुद्धा तो लगेच मान्य केला. आता अनुराधाची शाळा रोज 1 तास मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवत होती आणि अनुराधाच्या शाळेतील सगळ्या मुली थोड्याच वेळात पूर्णपणे तयार झाल्या आपल्या आणि आपल्याबरोबरच्या इतर अनेक मुलींचं संरक्षण करायला. आणि त्यांची ती पहल बघून आजूबाजूच्या अनेक शाळांनीही हा उपक्रम सुरू केला. असं करत करत
तिच्या आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातील तालुक्यातील सगळ्या शाळांमध्ये मुलींसाठी सेल्फ डिफेन्सचा 1 तास रोजचा कंपल्सरी होऊन गेला. आणि तिच्या या अनोख्या कार्यासाठी महाराष्ट्र सरकारने तिला सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करायचे ठरवले. आणि आज तिचा तो सत्कार समारंभ होता. या सत्कार समारंभाच्या प्रास्ताविकामध्ये अनुराधाच्या जीवनाची ही कहाणी थोडक्यात सगळ्यांना सांगितली गेली. तिथे असलेल्या सगळ्या महिलांमध्ये एक अनोखी ज्योत निर्माण झाली आणि सगळ्यांनी, तसेच तिथे असलेल्या सगळ्या पाहुण्यांनी आणि परिसरातील सगळ्या लोकांनी तिचं कौतुक केलं. तर तिचं कर्तृत्वाचं अनुकरण करण्याचे वचनही त्यांनी आज अनुराधाला दिले. खूप खूप समाधानी झाली होती ती हे वचन ऐकून. तिला आता हळूहळू दिसत होतं की महाराष्ट्र राज्याचे हे चित्र बदलेल आणि हुंडाबळीची ही प्रथा आता हळूहळू बंद पडेल. आणि तिने तसे प्रयत्नही सुरू केले. त्याच्यामुळे तिच्या अनेक प्रयत्नांना यश आले आणि ती यशस्वी जीवनाची वाटचाल करू लागली. एक अपयशी ठरणार असणारी नव्हे ठरलेली ही अनुराधा अशा प्रकारे एक यशस्वी शिक्षिका झाली आणि म्हणून आज तिला सगळेजण यशस्वी म्हणून बघत होते. तर अशी आहे ही यशस्वी कथा. ही पूर्णपणे काल्पनिक आहे, पण तरीही तुमच्यामध्ये बदल घडवणारी असेल अशी माझी अपेक्षा आहे. तर याच्यातून तुम्ही काय बोध घेऊ शकता ते मला तुम्ही सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. पण मला जे सांगायचे आहे ते या कथातून असे आहे की महिलांनी कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाही आणि आपल्या स्वतःचा डिफेन्स आपण स्वतःच केला पाहिजे. सेल्फ डिफेन्समध्ये आपल्याला काहीही अलाउड आहे हे आपण विसरता कामा नये. स्वतःचा बळी देण्याऐवजी दुसऱ्यांचा बळी घेतला तरीही चालेल, पण स्वतःचं संरक्षण स्वतःच करा. दुसऱ्यांना मदतीची भीक मागू नका. दुसऱ्यांची मदत घेण्याची गरज नाही, कारण दुसऱ्यांची मदत आपल्यापर्यंत पोहोचेल त्याच्या आत काहीतरी अघटित घडलेलं असेल. पण आपण जर स्वतः सक्षम असू तर आपण आपली संरक्षण करू शकतो. तर तुम्ही याच्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर याच्यानुसार वागलात तर मला आनंदच होईल. असे आहे ही यशस्वी कथा. तर मित्रांनो, मला अजून एक सांगायचे आहे की आपण आपल्या धर्माचे रक्षण केले पाहिजे. आपण आपला धर्म रक्षण करू तेव्हा धर्म आपलं रक्षण करेल. धर्मो रक्षति रक्षतः. चला तर मग पुन्हा भेटू आपल्या या अनोखी कथा कट्ट्यावर एका नव्या कहाणीसोबत. तुमचीच मैत्रीण आणि लेखिका सौ नंदा फडणीस कुलकर्णी.